स्ट्राइक इनला बॅट्समन पंकज परदेशी आणि दत्ता पाटील ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती कल्याण ग्रामीण एक्सप्रेस रुपेश बासरे. पहिला चेंडू नक्कीच पॅडवरती चेंडू ब्रश होतोय आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय कारण की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच LED TV आहे. पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव. 8 षटकांचा सामना. स्ट्राइक एंडला बॅट्समन द बाहुबली दत्ता पाटील. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलंय कारण की 8 षटकांचा सामना आहे त्यामुळे घाई करून चालणार नाहीये. धावसंख्या आहे 1. रुपेश राईट मोर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय. बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत. यस क्या बात आहे. महादेवजी ठाकरे सर आहेत. ही अनोखी अदा आहे. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. गेले कित्येक वर्ष नक्कीच दांडगा अनुभव आहे पंचांच्या. नक्कीच भूमिकेमध्ये त्यांना आपण मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो. आताच ते श्रीवर्धनला जाऊन आलेले आहेत माधवजी ठाकरे सर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रचंड वेग आहे गोलंदाज रुपेश बासरेच्या गोलंदाजीमध्ये. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या मॅचमध्ये एकही धाव बॅटने आली नाहीये. या इनिंगमध्ये ज्या 3 धावा आल्यात त्या 3ही धावा नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात आलेत. स्ट्राइक इनला बॅट्समन दत्ता पाटील आहेत. एक विस्फोटक फलंदाज म्हणून दत्ता पाटील यांची ओळख आहे. ज्याप्रमाणे सांगितलं कॅप्टनने की 110 ते 115 धाव बनवण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. राहुलदादा महेर, गोपीदादा नांगलोत, रामधनदादा दुलत यांची संकल्पना. विशेष सहकार्य सुप्पड मामा बालोत यांचं विशेष सहकार्य. या स्पर्धेसाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी ACP भरतभाऊ महेर साहेब, भरतभाई परदेशी साहेब हे उपस्थित होते. त्यानंतर कैलास भाऊ बहुरे साहेब, झेलू भाऊ नांगलोत साहेब, पूनमजी गुनावत साहेब, रुपेशजी गाडगे साहेब, धरमसिंग बहुरे साहेब, त्यानंतर सज्जन भाऊ जारवाल साहेब हे सर्व मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यासाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3. पंकज नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला बॅट्समन पंकज आहेत. पंकज वर्सेस पंकज हे बॅटल तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये. यावीस लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. TPL सीझन 5 मधील हा पहिला चौकार येतोय. TPL चौकार पंकजच्या बॅटमधून. ऑन साइडला खेळत आहेत. पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत.
एक धाव झाली कंप्लीट. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीच्या चेंडूवरती धावा एकूण 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. राणा सिंग फायटर सीझन 3चा चॅम्पियन संघ आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय वीर योद्धा फायटर हा संघ. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक स्लॉक स्वीप आणि सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सो मच नामवंत पंच आहेत माधवजी ठाकरे सर आणि त्यांचं हे सॉन्ग आपण ऐकलं त्यांच्या नावाचं. ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. दत्ता पाटील बॅक टू द पविलियन लागतोय. हा पहिला धक्का वीर योद्धा फायटर या टीमला. वरती या एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 14. चांगली गोलंदाजी पंकज करतायत. धावसंख्या 15 आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. आला हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. एकमेकांचे त्यामुळे या मॅचमध्ये या षटकामध्ये एक चांगलं बॅटल राहुल मेहर वर्सेस रुपेश बासरेमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा. 8-8 षटकांचे सामने आहेत. आज 4 सामने, उद्या देखील 4 सामने होणार आहेत.
धावसंख्या आहे 16. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतो आहे. क्या बात आहे, माधवजी ठाकरे यांची अनोखी अदा आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत आणि 1/4 ओव्हरचा इशारा येतो आहे. फर्स्ट बाउन्सर. स्ट्राईक इनला बॅट्समन पंकज. चला 8 षटकांसाठी 40 मिनिटांचा वेळ असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गतीमध्ये परिवर्तन, मिस्टायमिंग, झेलची शक्यता आणि चुकीचं अनुमान, सीमारेषेच्या बाहेर. TPL चौकार. धावसंख्या आहे अंदाज पंकज करतायत या षटकामध्ये. धावसंख्या आहे 30. षटक क्रमांक हे सुरू आहे 4. बघा, या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच शिवराणा फायटर आणि स्पार्टन 11 या दोन संघांमध्ये असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन साइडला पुल करताय, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का, परंतु थांबवलेला आहे राहुल महेर यांनी. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धावा. धावसंख्या आहे 31. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये, एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 31. पुल करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत रुपेश बासरे. प्रयत्न केले होते, प्रयत्नाने यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर. TPL चौकार. गायकवाड साहेबांची ते आगमन आहे. वेलकम, स्वागत आहे. अप्रतिम टायमिंग, हुक करतायत, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय राहुल महेर यांच्या बॅटमधून आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41-41.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41, 41 धावा. षटकार आणि चौकार आलेला आहे राहुल महेर यांच्या बॅटमधून. ही ओळख आहे, खासियत आहे रन मशीन या संघाची. टीम कॅप्टन आहेत संघनायक आणि संघनायकाला चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. नक्कीच नवीन गोलंदाज मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस मंगेश सिंगल येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन नक्कीच पंकज आहेत. पंकज परदेशी चांगली बॅटिंग करत आहे पंकज या मॅचमध्ये. त्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत 4 चौकार आलेले आहेत. पंकज त्याला साथ देत आहे राहुल महेर ज्यांच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आलेला आहे. ऑन साईडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. मदन येतोय चेंडूवरती, चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. चला मंगेशजी सिंगल साहेब जे महाराष्ट्र पोलीस आहेत, मुंबई पोलीस, राहुल दादा महेर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. त्यांच्या समवेत गोपी नांगलोज साहेब, त्यानंतर रामधन दुलत साहेब. ऑन साइडला बिग हिट, बाहुबली षटकार येतोय राहुल महेरच्या बॅटमधून. माधवजी ठाकरे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. डान्सिंग अंपायर आहेत आणि 2 दिवस ते सर्वांना मंत्रमुग्ध करतील. राहुल महेर बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. बॅकअप साठी फिल्डर नाही आहेत बघा, आणि तोपर्यंत या 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 धावा धावफलकावरती. 50 कंप्लीट. एकशे 10 धावा प्लस बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि ही सुरुवात झालेली आहे, त्या दिशेने वाटचाल केलेली आहे. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर घायाल साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आता मात्र ATM ऑन झालेला आहे आणि राहुल दादा यांच्यासाठी पारितोषिक लगावले जात आहेत. घायाल साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून. दरम्यान आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 50. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे. राहुल ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये. रुपेश येतोय फार वेगाने. चांगली फिल्डिंग. फेकी थोडीशी खराब आहे. बॅकअप साठी फिल्डर येत आहेत. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 5वं षटक आपण पाहतोय. मार्गस्थ आहे टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 क्रिकेटचा महोत्सव. प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. पंकज परदेशी बॅक टू द पवेलियन. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 धावा.
राणा सिंग फायटर सीझन 3चा चॅम्पियन संघ, त्यांच्या समोर वीर योद्धा फायटर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांच्या पाठीमागे नक्कीच फिल्डर होते ACP भरत मेहर साहेब. चांगली फिल्डिंग ते करतायत. ज्याप्रमाणे गुन्हेगारांना ते पकडतात त्याचप्रमाणे हा चेंडू देखील पकडलेला आहे त्यांनी. धावसंख्या आपण पाहू शकाल 52 धावा. 52. पुन्हा एकदा बॅकफूटला गेले होते आणि पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट देखील करतायत आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 52 आहे. षटक क्रमांक हे 6वं सुरू आहे. 8 षटकांचा सामना. चला स्पार्टन 11 आणि शिवराणा फायटर दोन्ही संघाची संघनायक टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असणार आहे. फुल टॉस त्याला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार. धावसंख्या आहे अब तक 56. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. ए 9-9 सरकार. डान्सिंग अंपायर. पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 63. एक चेंडू शिल्लक या 6व्या षटकामधील. धावसंख्या 63. 8 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 100 धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर येत आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64. स्पार्टन 11 फक्त 4 संघांचा सहभाग असतो. खऱ्या अर्थाने मी विशेष कौतुक करेन आयोजकांचं, कारण की कामानिमित्ताने वर्षभर आपण आपली कधी गाठभेट होत नाही, परंतु हे 2 दिवस एकत्र आपण हा सण म्हणून साजरा करतो. क्रिकेटचा महोत्सव आणि महाजत्रा. बघा, खऱ्या अर्थाने हे प्लॅटफॉर्म आहे. एकत्र नक्कीच आपण सर्व येतो आणि एकत्रित आणण्याचं काम नक्कीच राहुलदादा मेहर असतील, गोपीदादा नांगलोद असतील, रामधन दुलत साहेब असतील, त्यानंतर सुप्पड मामा बालोद असतील, या सर्वांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम केलं जातं. ऑन साइडला खेळतायत. फटका छान आहे. डीप मध्ये फिल्डर रुपेश त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. TPL चौकार.
ते माधवजी ठाकरे सर डान्सिंग अंपायर आहेत आणि प्रेक्षकांना ते देखील नक्कीच इम्प्रेस करतायत, मनोरंजन करतायत त्यांचं देखील. फुलटॉस आहे आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय राहुल महेर यांच्या बॅटमधून. रुपेशजी गाडगे साहेब आनंदित आहेत कारण की त्यांच्या संघाने काय बॅटिंग केली या मॅचमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय राहुल महेर यांच्या बॅटमधून. एकोणचाळीस धावांवरती बॅटिंग करतात. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या राहुल महेर यांच्यासाठी. संघनायक आहेत कप्तान चला सीनातान 39. 39 वरती बॅटिंग करतोय. 11 धावा दूर आहे. पहिली 50. अर्धशतकीय खेळी येईल का राहुल महेर यांच्या बॅटमधून. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 79. 79 धावा धावफलकावरती आणि 7वं षटक हे सुरू आहे. चला टॉससाठी दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि पहिल्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 85. राठोड साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. धावसंख्या आहे 85. 85. चांगलं कमबॅक राहिलेलं आहे या मॅचमध्ये. 39 वरती बॅटिंग करतायत राहुल महेर. राहुल महेर नावाचं वादळ निर्माण झालेलं आहे या मॅचमध्ये. या पहिल्याच मॅचमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. ताराचंद जारवाल साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. स्पार्टन 11 या टीमचे कॅप्टन परमेश्वर आहेत ज्यांना आपण मांडा प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिलं होतं. परमेश्वर गोलंदाज आहेत अर्जुन आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन राहुल महेर. आणि सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. यश षटकार आहे. बघा यालाच म्हणतात प्रेम. खेळाडू कोणताही असेल, कोणत्याही संघाचा असेल, बघा जर या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी साकारली राहुल महेर यांनी तर त्यांच्या विरुद्ध जो संघ खेळतोय राणा सिंग फायटर या टीमचे संघ मालक महाजन भवरे साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. हे प्रेम आहे क्रिकेटवरती. हे प्रेम आहे राहुल महेर यांच्यावरती. जरी त्यांच्या विरोधात तो खेळत असेल तरी देखील पारितोषिक आहे ते म्हणजेच राहुल महेर यांच्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे. पहिली 50 येईल का. नक्कीच भरत सिंग परदेशी GST ऑफिसर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राहुल महेर यांच्या प्रत्येक षटकारासाठी
यस 4 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि घायाळ साहेबांकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. आणि जर या 5 धाव बनवल्या तर महाजनजी बहुरे साहेबांच्या माध्यमातून एकूण 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. हे प्रेम आहे. जरी परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बीट केलेला आहे या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 91 धावा आणि षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं अंतिम षटक. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राहुल महेर ज्यांनी 4 षटकार लगावलेत या इनिंगमध्ये. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि मदनने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन. राहुल महेर बॅक टू द पविलियन. परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आपल्या संघासाठी. चला टॉस अप. ₹500 रुपयांचं पारितोषिक कारण की त्यांचे 5000 रुपये वाचवलेले आहेत. त्यासाठी हे 500 रुपये मदन यांच्यासाठी. टॉस झालेला आहे. चला टॉस आपण करणार आहोत. गोपी नांगलोत आहेत आणि गोपीने पाठवलाय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. किस राठोड साहेब आणि घायल साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या दोन संघांमध्ये स्पार्टन 11 आणि शिवराणा फायटर या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. धावसंख्या आहे 97 धावा 97. अर्जुनसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक ज्याने नक्कीच विकेट मिळवली. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद आणि पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. चला टॉस जिंकलेला आहे. शिवराणा फायटर या टीमने टॉस जिंकलेला आहे. क्या बात आहे. सुरेख टायमिंग. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि 100 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आहे 104. राठोड साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी आहे आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली अर्जुनने आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 104. एकशे 4 धाव बनवले आणि 105 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. राणा सिंग फायटर या संघासमोर वीर योद्धा फायटर या संघाने. चला दोन्ही कॅप्टन आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. शिवराणा फायटर आणि स्पार्टन 11
दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे या स्पर्धेबद्दल. एकशे 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन देखील येत आहेत. टॉस जिंकलेला आहे शिवसेना या संघाने. एकशे 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने राणा सिंग फायटर या टीमला नक्कीच शिवराणा फायटर या टीमने टॉस जिंकलेला आहे. प्रथम निर्णय काय असेल? निर्णय त्यांचा पेंडिंग आहे, परंतु टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 आपण पाहतोय. गेली 4 सीझन यशस्वी आयोजन आणि 5व्या सीझनमध्ये पदार्पण केलेलं आहे या स्पर्धेने. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आधी तर सर्वांचा टिटवाळाकरांचा तर आधी धन्यवाद करू इच्छितो की आम्हाला एवढ्या लांबून खेळण्याची संधी देतात. आणि नियोजनचा विषय राहिला तर नियोजन करते आपले राहुल भाई, गोपी, रुपेश भाई, रामधन आणि इतर सर्व टिटवाळाकर. हे नियोजनच्या बाबतीत तर आपण बघतोच आहे, खूप असं चांगल्या प्रकारे नियोजन करतात. खऱ्या अर्थाने बहुतांशी सर्व जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि आपापल्या कामामध्ये सर्व बिझी असतात, परंतु 2 दिवस एकत्र येतात या टिटवाला प्रीमियर लीगसाठी. एकत्र आणण्याचं काम सर्व हे आयोजक करत असतात. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? आम्ही पण टिटवाळ्यामध्ये 10 वर्ष काढलेली आहे आणि 10 वर्षापासून आम्ही पण इथंच होतो. आणि आता बदली झाल्यामुळे आम्ही असं तर आलो नसतो, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला आता 5 वर्षापासून तर आम्ही रेग्युलर येतोच आणि सर्वांचं गाठ भेटी होतात, सर्व मिळतात. नक्की शुभेच्छा असतील. आपण निर्णय कळवायचा आहे. परमेश्वर आमच्यासोबत आहेत. परमेश्वर, टॉस गमावलेला आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? जर आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही नक्कीच बॉल घेतला असता. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? टिटवाला प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि या वर्षी देखील नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. टिटवाळा प्रीमियर लीग ही खूप नियोजन चांगल्या पद्धतीने आहे. यावेळेस पण प्रत्येक वेळेस पण चांगलंच असतं, यावेळेस पण खूप छान असं नियोजन केलेलं आहे. सगळे खेळाडूंची सराव पण चांगला झालेला आहे. जवळपास 3-4 महिन्यापासून सलग इथे सराव करत होते सगळे, त्यामुळे आता मॅच बघायला सुद्धा मजा येते. नक्की शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. नक्कीच शिवराणा फायटर या टीमने टॉस जिंकून त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ते देखील निर्णय कळवतील. परंतु मामा, नक्कीच एकच सांगेन की अनोळखी लोकांशी ओळख करून देणारा खेळ जर कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. आणि याच क्रिकेटमुळे आपण आज नक्कीच या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू देखील आलेले आहेत. अगदी गावावरून खेळाडू आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. त्या सर्वांचं आपण करूया स्वागत या टिटवाला प्रीमियर लीगमध्ये, या टिटवाला नगरीमध्ये. आणि चारीच्या चारी संघांना शुभेच्छा देऊया. जो विद्यमान सामना आहे त्याही सामन्याला शुभेच्छा देऊया आणि या पुढील सामना जो आहे त्याही दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. 105 धावा नक्कीच बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आणि या धावांचा पाठलाग
कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते. वृत्तिकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनिया केलाशी हिंदोत्सव साजरा शुभराया तुझं त्रिबार त्रिबार मानाचा मुजरा. नमस्कार क्रीडा रसिक, तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, आप सभी का स्वागत है. बहुत सारे दर्शक यहाँ पर मौजूद है, सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक है जो घर बैठे बैठे मोबाइल पर मुकाबला देख रहे हैं, उन सभी प्यारे दर्शकों का स्वागत. मुकाबले की बात करेंगे तो आज टिटवाला प्रीमियर लीग पहली गेंद खूबसूरत थी, पीछे यहाँ पर फील्डर मौजूद है, रन नहीं बनेगा कोई. और मुकाबले की बात करेंगे टिटवाला प्रीमियर लीग 2026 का 5वां पर्व आप देख रहे हैं. बड़े धूमधाम से इस लीग का आयोजन किया और आज 5वां पर्व आप देख रहे हैं. पहले मुकाबले की बात करेंगे, टीम वीर योद्धा फाइटर टीम ने 104 रन बनाए, 105 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. राणा सिंह फाइटर टीम के सामने सलामी जोड़ी, रुपेश और पंकज सेकंड पर बल्लेबाज करेंगे. अच्छी गेंद थी, शॉर्ट स्क्वायर लेग को बीट किया, गेंद आती हुई स्क्वायर लेग की तरफ, और जब तक गेंद को फील्ड करें तब तक यहां पर 2 रन पूरे किए. दो रन के साथ खाता खोला बल्लेबाज पंकज, जिन्होंने 2 के साथ खाता खोला है. 105 रनों का टारगेट है. इस बार ऑन साइड पे फ्लिक किया, फील्डर मौजूद है, बनेंगे दर्शक, गेंद सीधे सीमा रेखे के बाद 4 रन. बल्ले से मन 1 चौका 1 छक्का, कुल मिला के 4 गेंद में 12 की पारी के लिए पृथ्वी पर गेंदबाज सही, फिर एक बार रुपेश आक्रामक बल्लेबाजी कर रहे मैदान पर, और कई सारे मैदान पर इस बल्लेबाजों की ताकत देखिए. हमेशा ओपन क्रिकेट में रुपेश सर खेलते हैं, आज भी देखिए टिटवाला प्रीमियर लीग तो टोटल की बात करेंगे इस समय रन संख्या पहुंचे इस समय 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर.
फिर एक बार तैयार गेंदबाज गोपी खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के कई बार गेंद अंपायर ने इसे वाइड करार दी। ये अच्छी गेंद सामने की तरफ ढकेलती है। इस बार गेंद जब तक फील्ड हो तब तक यहां पर 2 रन पूरे किए। 13.1 125 के औसत से रन बनाने हैं। 13.125 यानी कि हर ओवर में आपको तकरीबन 13 के औसत से रन बटोरने। टाइम शॉर्ट रन अंपायर बता रहे बिल्कुल यहां पर जो कि जल्दबाजी में रन लेना चाहते थे। एक ही रन बनेगा सिंगल के साथ। रन संख्या पहुंचे इस समय 14 रन के ऊपर। टोटल 15 रन बने। तो ओवर की समाप्ति हुई है। शायद पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 15 रन, यानी कि अब रामधन दुलत गेंदबाजी के लिए तैयार है। दूसरा ओवर जहां पर पावर प्ले की बात करेंगे। पावर सर्कल का ये ओवर, पहला ओवर में 15 रन आए जो कि 105 रन बनाने। चलो मंडप डेकोरेशन प्रदीप दादा, आप कहां पर है? हमारी आवाज आपकी तरफ आ रही तो प्लीज आप संपर्क करें तुरंत प्रदीप भाऊ। यस, तो पहले ओवर में 15 रन आए। जीतने के लिए अभी भी चाहिए यहां पर जीतने के लिए अभी भी 90 रनों की आवश्यकता है। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, अंपायर ने इसे बाइट करा दिया। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की रन संख्या पहुंचे इस समय 16 रन के ऊपर। इक्का दुक्का के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ, जो कि जीत की बात करेंगे 105 रन बनाना है इस मुकाबले में राणा सिंह फाइटर टीम। अच्छी गेंद सामने की तरफ, केबल पुश किया, पुश करो खुश रहो, और गेंद इस समय एक शॉट कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रन। सिंगल डबल चौके छक्के तो जाकर बड़ी टारगेट को चेस किया जाएगा। और इस समय तो शुरुआत अच्छी और एक धमाका इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। आक्रमण रुपेश के बल्ले से आते हुए ये 2 चौके, पहले ओवर में 1 चौका 1 छक्का दागा। फिर एक बार इस बार बल्ले के बीचों बीच सीधे मिड विकेट सीमा रेखा के बाहर रुपेश के बल्ले से और एक शानदार छक्का। अब शिवराना फाइटर टीम टॉस जीती है। अपना डिसीजन तुरंत यहां पर बताना है। डिसीजन पेंडिंग था, आपको बताना है तुरंत। रन संख्या की बात करेंगे, तेजी के साथ 30 रन बने हैं, टारगेट 105। पावर प्ले के ओवर में शानदार बल्लेबाजी अभी तक। इस बार भी यहां पर 2 रन बने, 2 के साथ रन संख्या 32 रन के ऊपर। लेग बाय के स्वरूप में रन प्राप्त होते हुए। और यहाँ पर बात करेंगे शुरुआत बेहतरीन की 105 रनों का टारगेट था और इसी के चलते बने रुपेश की विकेट सबसे इंपॉर्टेंट है। धैर्य रखना पड़ेगा, धीरज रखना पड़ेगा। फिर एक बार आक्रमण, इस बार 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन रुपेश के बल्ले से और एक चौका।
की बात करेंगे तो दूसरी तरफ यहाँ पर तकरीबन पारी खेले मैदान पर 31 रन की, जो कि रुपेश 31 रन की पारी अभी तक उन्होंने खेली है। रनों की बात करेंगे 10 गेंदों में 31 रन बनाए और रन संख्या भी 36 पर पहुंची है। पहले ओवर में रन आए थे केवल 15, उसके बाद यहां पर रन आए 21 अभी तक। इस ओवर की अंतिम गेंद पार्टनरशिप करना चाहते थे शायद, गोल्डन विकेट इस मुकाबले की। मैंने यही कहा था, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे की पात चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का चलो जल्दबाजी करें, मुकाबला शुरू करें। पहला मुकाबला आप देख रहे हैं। इसके बाद जो मुकाबला होने वाला है, शिवराणा फाइटर टीम कप्तान आपका डिसीजन। अभी तक यहाँ पर कॉल नहीं है कि आपका डिसीजन क्या है, बल्लेबाजी या फिर गेंदबाजी। चलो नए गेंदबाज पेश किया जाए, और जो कि पहली गेंद गुम होने के बाद हर टाइम आपको नई गेंद दी जाएगी। जब भी गेंद खराब होती है या फुटती है फिर गायब होती है तो नई गेंद का इस्तेमाल होगा। चलो रन संख्या की बात करेंगे, 42 रन बने, अभी भी 63 रन चाहिए आने वाले मुकाबले में। संघर्ष करना पड़ेगा मैदान के अंदर टीम वीर योद्धा फाइटर टीम को, जो कि शुरुआत बेहतर बन चुकी है। 13.125 के औसत रन बनाने हैं। अच्छी गेंद, बिल्कुल यहां पर डॉट गेंद। तो टोटल की बात करेंगे, अभी भी रुका हुआ स्कोर 42 रन, एक विकेट के नुकसान पर। फिर एक बार कदमों का इस्तेमाल, फील्डर तैनात, बने दर्शक, नहीं पकड़ पाए गेंद को, गेंद सीधे लॉन्ग ऑफ सी मारेगा के बाद 4 रन। मेहमानों का स्वागत है। टिटवाला प्रीमियर लीग 2026 का पर्व आप देख रहे हैं। बहुत सारा सपोर्ट इस लीग के लिए। अच्छी गेंद विकेट के पीछे, शॉर्ट लेग में गेंद को रोका, रन तो नहीं बनेगा। रनआउट के लिए कॉल दी थी, शायद यहां पर पहुंचे थे पॉपिंग क्रीज में। नॉट आउट है बिल्कुल। यहां पर रनों की बात करेंगे तो अभी भी रुका हुआ स्कोर 46 रन। अगले मुकाबले का टॉस भी हुआ है। शिवराना फाइटर टीम आपका आखिरी कॉल है, डिसीजन। फील्डिंग बस्ट, यस, ओके। शिवराना थर्ड अंपायर मांग की गई है रनआउट के लिए, डीआरएस।
नॉट आउट। बाल बचे शायद यहाँ पर बल्लेबाज की बात करेंगे जो कि पंकज जिन्होंने अभी तक शानदार बल्लेबाजी की मैदान पर। एक तरफ है बल्लेबाज की बात करेंगे नए बल्लेबाज सागर जो नौसक एन पर है। जीत की बात करेंगे 105 रनों का टारगेट है मैदान पर, बने 46 रन। अभी भी अपर बात करेंगे तो 59 रनों की आवश्यकता है 30 गेंदों के ऊपर। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, बची अब 5 ओवर यानी कि गेंदे बची है 30 और रन चाहिए 59 रन। ओवर की समाप्ति हुई है। इस ओवर में 10 रन आए, 4 डॉट गेंदे। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अंपायर नॉट आउट दिया है डिसीजन। चलो जल्दबाजी करें और मुकाबला शुरू करें। दो डीआरएस, एक समाप्त हो चुका है, एक अभी भी बैलेंस है। एक इनिंग के लिए आपको 2 डीआरएस है, रनआउट के लिए बीमर के लिए। अच्छी गेंद पैरों पर थी, शायद यहां पर डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय सागर है स्ट्राइक एंड के ऊपर। फिर एक बार और इस बार भी बेहतरीन डिलीवरी, मगर पिच लेग स्टंप के काफी बहाती अंपायर ने इसे बाइट करा दी। अतिरिक्त रन संख्या की बात करेंगे तो इस समय 47 रन, आप जीतने के लिए 58 रन चाहिए। फिर एक बार लेग स्टंप के बाहर वाली गेंद, लगातार वाइड का इस्तेमाल यहां पर रन बचाने, और दूसरी तरफ यहां पर रन खर्च हो रहे हैं। 2 गेंदे डॉट आई थी, 2 गेंदे वाइट आई, यानी कि 2 गेंद में 2 रन तो बने। एक ही गेंद हुई है शायद, एक गेंद उसके बाद 2 गेंदे वाइट। इस बार बेहतरीन शॉट ऑन साइड में, फील्डर तैनात, चिड़िया चिप गए खेत में, और एक विकेट इस समय सागर के पारी का अंत हुआ। रन संख्या 47। बिल्कुल यहाँ पर 48 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अब जीत की बात करेंगे, 57 रन अभी भी चाहिए। चलो सभी खिलाड़ी इकट्ठा ना आए, क्योंकि एक ओवर के लिए केवल आपको 5 मिनट का समय दिया जाता है, और इससे भी ज्यादा आप समय लेते हो तो फिर एक फील्डर इनफील्ड में लगाया जाएगा। इस बात के ऊपर गौर करें। प्रताप जारवाल नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे हैं। प्रताप जारवाल नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे हैं। गेंदबाज की बात करेंगे तो इस समय रामधन जो कि गेंदबाज कर रहे हैं। मुंबई पुलिस प्रताप जारवाल सर अब पहुंचे मैदान पर 2 दिन क्रिकेट के लिए। 365 दिन
हमेशा जन सेवा होती है और उसमें से 2 दिन केवल क्रिकेट के लिए। प्रताप जारवाल आए, लेफ्ट हैंड बल्लेबाज है। उम्मीद बहुत ज्यादा है इन खिलाड़ियों से क्योंकि अभी भी 57 रन बनाने इस मैदान पर। तो गेंदबाज तैयार, ऑफ स्टंप के करीब से गेंद निकली, शायद डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की गेंद की बात करेंगे तो कुल मिला के 3 गेंदें अभी तक हुई है, 1 विकेट, 2 रन अतिरिक्त और काफी किफायती ओवर है। रामधन जो गेंदबाजी कर रहे हैं, नवी तुली गेंदबाजी, पहले शुरुआत में 2 वाइड गेंदें जरूर डाली थी। इस बार बेहतरीन शॉट ऑन साइड में, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। और इस समय प्रताप सर की बल्ले से आता हुआ छक्का और इसी के साथ यहां पर अर्धशतक पूरा। बल्लेबाजी करने वाली राणा सिंह फाइटर, टोटल रन संख्या 54। जीतने के लिए 51 रन की आवश्यकता है। इस ओवर में गेंदे हो चुके कुल मिला के 4 गेंदे, अभी भी 2 गेंदे शेष है। सामने की तरफ केवल पुश किया, पॉइंट में खिलाड़ी आएंगे जब तक गेंद को उठाए फेंके। 1 रन का इजाफा इसे सिंगल के साथ रन संख्या पहुंचे समय 55 रन। जीतने के लिए 50 रन चाहिए। गेंदे बचिए 25 गेंदे 50 रन। टिटवाला प्रीमियर लीग 2026 का 5वां पर्व आप देख रहे हैं। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे, 4था ओवर है। इस बार ऑन साइड में फील्डर बहुत ट्राई किया मगर गेंद के ऊपर नहीं पहुंच पाए। अच्छी फील्डिंग है, रन केवल 1 मिली। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 2 विकेटों के नुकसान पर 56 रन अब जीतने के लिए चाहिए 4 ओवर में 49 रन।
चलो तो मुकाबला शुरू होगा। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद ड्रिंक्स टॉली मैदान के बाहर। और अब जीत की बात करेंगे। 49 रन चाहिए आने वाली 24 गेंदों के ऊपर। 24 गेंदों में 56 रन बने। 24 गेंद में अब चाहिए 49 रन। मुकाबला अच्छा होगा। कई मत जाना दर्शक जो कि यूट्यूब के साथ हमारे साथ बहुत सारे दर्शक ज्वाइंट हैं। सभी प्यारे दर्शकों का फिर एक बार स्वागत। टिटवाला प्रीमियर लीग 2026 का पर्व आप देख रहे हैं। एक शानदार प्रतियोगिता हर साल की तरह दोस्तों इस साल भी बड़े धूमधाम से इस लीग का आयोजन। और इस समय हम बात करेंगे तो पहली गेंद वाइट का इशारा। वाइट के साथ रन संख्या पहुंची 57 रन जीतने के लिए 105 रनों का बड़ा टारगेट दिया था। पहले सत्र में 104 रन बने थे और उसके जवाब में यहां पर अच्छी शुरुआत रही टीम बल्लेबाजी करते समय। अच्छी गेंद पड़ने के बाद पूरी तरह से बल्लेबाज को बीट किया। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद नीचे रही सबमरीन डिलीवरी। डॉट गेंद की समाप्ति। और यहां पर यही चाहते राणा सिंह फाइटर टीम के खिलाड़ी कि ज्यादा गेंदें डॉट आए या फिर विकेटें मिले तो जाकर मुकाबला बन सकता है। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर। दिशाहीन गेंदबाजी। दिशा खराब तो कहते हैं कि दशा खराब। और अब जीत की बात करेंगे। मुकाबला 58 रन। जीत की बात करेंगे अब। इस बार बेहतरीन शॉट। गेंद सीधे सीमा रेखा के बाद 4 रन। चौका आता हुआ। चौके के साथ रन संख्या 62 रन बने। जीतने के लिए अब चाहिए यहां पर 43 रन आने वाली गेंदों के ऊपर। मुकाबला 22 गेंद में 43 रन चाहिए। सामने खेला इस बार फील्डर मौजूद है। गैप शॉट जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन। रीजन में 1 रन प्राप्त हुआ इस सिंगल के साथ। रन संख्या 63 रन। अब जीतने के लिए चाहिए केवल 42 रन। 21 गेंदे 42 रन पर गेंद के ऊपर 2 रन यानी कि 12.00 की औसत से मुकाबला जीतने के लिए रन बनाने होंगे। अगले मुकाबले का टॉस जीता है शिवराना पाइटे टीम जिन्होंने फील्डिंग चुनी है। इस बार बेहतरीन शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में फील्डर तैनात है। रन बनेगा केवल 1 और इसी सिंगल के साथ टोटल 64 रन बने हैं। 41 रन अभी भी चाहिए 20 गेंदों के ऊपर। गोपिका सेकेंड स्पेल है। पहले स्पेल में रन दिए थे 15। सेकेंड स्पेल वो कर रहे हैं। इस बार मिड विकेट की तरफ कोई फील्डर नहीं है। चांस नो चांस फील्डर। गेंद सीधे सीमा रेखा के बाद 4 रन। संख्या की बात करेंगे इस समय टोटल रन संख्या पहुंची इस समय 68 रन। अब यहां पर 37 रन की आवश्यकता होगी। इस ओवर की गेंदबाजी की बात करेंगे। 5 गेंदें हुई इस ओवर की अंतिम गेंद है। फिर एक बार गेंद इस समय मिड विकेट की तरफ। फील्डर जब तक आए अच्छी फील्डिंग। रन बनी केवल एक अंतिम गेंद के ऊपर और इसी के साथ 5 ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या 69 रन। अब 18 गेंद में रन चाहिए 36।
18 गेंदे 36 चाहिए। मुकाबला देखिए अभी भी कट टू कट है, ये नहीं कि मुकाबला यहाँ कोई जीता कोई हारा नहीं है। बिना संघर्ष से तो कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। ओ पहली गेंद पे बड़ा आक्रमण, सीधे डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाद 6 रन। विकेट निकालते तो दत्ता राठौड़ सर इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है। फिर एक बार आक्रमण, इस बार फील्डर थे नहीं गेंद को रोक पाए, और एक 4। गेंद में 32 की पारी मैदान पर पंकज खेल रहे हैं। इससे पहले 31 की पारी रुपेश ने खेली थी, और वो आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी पंकज ने कंधों पर ली। तरुणों की बात करेंगे इस समय। सेवेंटी 79 रन। सोलह गेंदे 26 की आवश्यकता, सामने फील्डर थे, इनफील्ड में गेंद को रोका, तब तक एक रन पूरा किया, और इसी सिंगल के साथ 80 रन बने हैं। शायद जीतने के लिए अभी भी चाहिए 25 रन। 15 गेंदे 25 रन। मुकाबला अब यहां पर मजबूत बनता हुआ, जो कि राणा सिंह फाइटर टीम के पक्ष में। उनका फाइटर बल्लेबाज की बात करेंगे तो मैदान पर पंकज अभी भी बल्लेबाजी कर रहे हैं। जिनकी बल्लेबाजी की बात करेंगे 33 रन की अभी भी उन्होंने पारी खेली मैदान पर। प्रताप मैदान पर है, सलमान दिया, अच्छी गेंद थी, 14 गेंद में करने 25 रन, टोटल 80 रन बने। ये छठा ओवर है, अभी भी यहां से बात करेंगे 14 गेंदे बची है, 14 गेंदे। आक्रमण इनसाइड आउट, और फील्डर पहुंच रहे थे गेंद के ऊपर, 1 रन पूरा किया, डबल के लिए फलटे, यहां पर दूसरा रन भी पूरा किया। काफी दिक्कत का सामना करना पड़ा। दादा चलते तो मांस, दादा हिलते तो मांस, मम्मा मांस, हड्डी बिड्डी कुछ नहीं, खाली मांस। टोटल की बात करेंगे 82 रन बने, जीतने के लिए अब चाहिए केवल 23 रन 13 गेंदों के ऊपर। मुकाबला अच्छा है, यह मुकाबला अभी भी मैं कहूंगा बैलेंस मुकाबला है। गेंदबाज फिर एक बार तैयार, गेंदबाज देखिए दोनों सेम है, बॉडी लैंग्वेज। इस बार बेहतरीन शॉट, किसी के पास कोई मौका नहीं है, गेंद सीधे सी मारने के बाद 6 रन। रन की जरूरत है। कैलाश जी भवरे साहब यहां पर मौजूद है, इनकी तरफ से दोनों कमेंटेटर के लिए 500 रुपए का इनाम। थैंक यू, आपका बहुत बहुत शुक्रिया। हौसला बुलंद, और बिल्कुल यहां पर हमारे लिए उन्होंने इनाम दिया। ये पहचान है उनकी, और ये लीग की पहचान रोशन यही है कि यहाँ यस होटो से नहीं नोटों से बात चलती है, इसीलिए ये पहचान है। तो यहां पर बात करेंगे बिल्कुल 17 रन चाहिए आने वाले 12 गेंदों के ऊपर।
12 गेंदे 17 रन। अभी एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं खौफ बदलता है, मंजिल नहीं कारबा बदलता है जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। आने वाला ओवर इक्कात यहाँ पर अच्छी गेंदबाजी रहे तो फिर मुकाबला पलटवार होगा। आने वाले ओवर में विकेटें आई, गेंदें डॉट आई तो मुकाबला बदल सकता है। भरोसा होना चाहिए खुद के ऊपर, हौसला होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। विकेटों के पीछे 1 रन। आप संघर्ष करना पड़ेगा, आपको स्टैंडर्ड गेंदबाजी के साथ स्टैंडर्ड फील्डिंग करनी पड़ेगी तो मुकाबले में पलटवार होगा। और ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो अनिश्चितों भरा क्रिकेट का खेल होता है। कभी भी क्रिकेट में कुछ भी होता है, कभी कभी जीतने वाली टीमें क्रिकेट में अचानक हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में अचानक जीत जाती है। इसलिए तो कहा जाता है कि जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर। रनों की बात करेंगे, आप जीतने के लिए चाहिए यहां पर 11 गेंद में 16 रन। एक शानदार मुकाबला, जानदार मुकाबला। टिटवाला प्रीमियर लीग का पर्व आप देख रहे हैं, सभी दर्शक मुकाबला एंजॉय कर रहे हैं। अच्छी गेंद, इस बार लेग स्टंप के बाहर, आउटसाइड लेग स्टंप, अंपायर डिसीजन वाइड बॉल और ये अतिरिक्त रन बढ़ते हुए। मैंने यही बात छेड़ी थी कि आपको अतिरिक्त रन को बचाना है, ये मुकाबला जीतना है, आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना है, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव। और कई सारा मुकाबला आप देख सकते हैं जो कि अच्छी फील्डिंग करेंगे या गेंदबाजी तो पलटवार होगा। क्रिकेट खेल गिरगिट की तरह होता है। अच्छी गेंद सामने की तरफ खेला, इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में फील्डर तैनात, 1 रन बनेगा और इस सिंगल के साथ रन संख्या 91 रन, यानी कि अभी भी 14 रन चाहिए। दो गेंदें, यानी कि अभी भी 10 गेंदें बची हैं। 10 गेंदों में करना है 14 रन। मुकाबला देखिए कितना खूबसूरत है। अच्छी गेंद, इस बार स्क्वायर लेग रीजन में फील्डर तैनात है। ओ मिस फील्ड इज देयर, गॉन फॉर रन और यही गलती आपको मुकाबले से बाहर ले जा सकती है। 4 रन। मैंने यही कहा था ना कि आपकी एक आध गलती आपको मुकाबले से बाहर ले जा सकती है। अभी भी मुकाबला बना हुआ है, बस कॉन्फिडेंस के साथ क्रिकेट खेलना होगा। बैक टू द बॉलर, 8 गेंद 10 रन। ये नहीं क्रिकेट का खेल है दोस्तों। 6 गेंद में क्रिकेट में 36 बनते हैं तो 6 गेंद में कभी कभी 1 रन भी नहीं बनती। ये क्रिकेट है। भरोसा आपके साथ होना चाहिए, भरोसा हो तो फिर आप ये मुकाबला जीत सकते हैं। रहा संघर्ष की, जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है। आपको यहां पर सूर्य की तरह चमकना है तो अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। फुल टॉस गेंद, इस बार भी गेंद 4 रन के लिए। अब यहां पर मुकाबला पूरी तरह से पलटा। जीतने के लिए 6 रन चाहिए 7 गेंदों के ऊपर। $99 रन। देखिए अब राणा सिंह फाइटर टीम के 99 रन पूरे हुए। अच्छी गेंद, आखिरी 6 गेंदे 6 रन। अभी भी मुकाबला बैलेंस है। कभी कभी ये होता है, आपने 7 ओवर में 99 बनाए मगर 1 ओवर में अब चाहिए केवल 6 रन मुकाबला जीतने के लिए। डीजे पंकज परदेसी, आइए, क्या अपने टीम को जीत दिला पाएंगे या फिर बल्लेबाज? देखिए मुकाबला तो बेहतरीन है, कहा नहीं जा सकता। क्रिकेट में क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है, इसलिए कहा नहीं जाता। जब तक आखिरी रन नहीं बनती, जब तक आखिरी गेंद नहीं डाली जाती, तब तक नहीं बता सकते कि यह मुकाबला कौन जीत सकता है। चलो दोनों टीम को हम शुभकामना देंगे। पहली गेंद अच्छी है, मिड विकेट में फील्डर नहीं है
और गेंद सीधे सीमा रेखा के बाद 4 रन। और ये मुकाबला आप राणा सिंह फाइटर टीम के पक्ष में है और इस चौके के साथ शतक पूरा हुआ। स्कोरबोर्ड के ऊपर 103 रन। तो 500 रुपए का इनाम। ओ ये देखिए हल्ला बोल, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन, 500 कैश प्राइज। और ये मुकाबला भी जीत लिया मैदान पर टीम राणा सिंह फाइटर। कांग्रेचुलेशन हार्ड लक टीम, वीर योद्धा फाइटर टीम। शानदार जीत हासिल की है। आखिरी छक्का लगाया था बल्लेबाज प्रताप, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की। उसी के साथ 42 रन की पारी पंकज ने खेली, रुपेश ने 31 रन की पारी खेली। कुल मिला के तीनों ने शानदार क्रिकेट खेला। गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर पंकज, जिन्होंने 2 स्पेल डाले थे, पंकज को एक भी सफलता नहीं मिली थी। और 2 स्पेल किए थे रुपेश ने। रुपेश की बात करेंगे तो उन्हें भी सफलता नहीं मिली थी। और बिल्कुल यहां पर इस मुकाबले के हीरो की घोषणा करेंगे जिन्होंने शानदार गेंदबाजी की और बल्लेबाजी भी की। 42 रन की पारी खेलने वाले पंकज बने मैन ऑफ द मैच। आइए पंकज। चला पंकज आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच।